सिंगापूर येथील बर्ड पार्कचा पार्ट फर्स्ट आपण यापूर्वी पाहिलेला आहे. आता आम्ही आपल्याला सिंगापूरचा बर्ड पार्कचा पार्ट सेकंड दाखवणार आहोत. सुरुवातीला इथे एम्पी थिएटरमध्ये बर्ड शो असतो आणि तिथून आपल्याला बाहेर पडल्यानंतर आपल्याला एकत्र फ्लेमिंगो हे पक्षी पाहायला मिळतात आणि असे जवळजवळ 100 ते 150 फ्लेमिंगो पक्षी खूप छान दिसतात आणि तिथं आपल्याला थोडा वेळ थांबल्याशिवाय आपल्याला पुढे आपण जात नाही आणि मुलांना देखील खेळण्यासाठी इथे खूप सुंदर अशा सोयी केलेल्या आहेत. तर ह्या फ्लेमिंगो पक्षी पाहिल्यानंतर मग आपण या बर्ड पार्कमध्ये पुढे जातो. पुढे गेल्यानंतरसुद्धा आपल्याला या बर्ड पार्कमध्ये विविधता आढळून येते. तिथे बरेचसे पक्षी ॲक्च्युली इथे निकोबारमधला देखील काही पक्षी आहेत, तसेच आफ्रिकेमधील आहेत. तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेंग्विन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पिजन आहेत. इथे निकोबार पिजन आहे, नंतर स्कॉटलंडमधला पिजन आहे, सोलोमॉन आयलंड एक्ल्युटस म्हणून आहे आणि हे समोर जे आपण पाहतो हे पोपटासारखे पण रंगीत पक्षी इथे आहेत. बरेचसे व्हाईट कलरचे देखील इथे पक्षी आहेत आणि रचना इतकी सुंदर केलेली आहे, कुठेही आपल्याला या बर्ड पार्कमध्ये फिरताना कंटाळा येत नाही. असे वेगवेगळ्या नॅचरल स्टोन्सची इथं कमान आर्च आपल्याला पाहायला मिळते. ही पहा. नंतर इथले जे रस्ते आहेत ते देखील कोणालाही म्हणजे असे सिनियर सिटीजन असतील किंवा मुलं असतील त्यांना इथं व्हीलचेअर वापरता येते, तसेच बेबी चेअर वापरता येते आणि स्ट्रोलर वापरता येतो. तर इतकी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी थोडा अंतर गेल्यानंतर रेस्ट घ्यायसाठी सुद्धा इथे खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. तर असं हे बर्ड पार्क आम्ही पाहत पुढे निघालेलो होतो. हे पहा, हिरव्या रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे पोपट. आपल्याकडे देखील पोपट असतात, पण हे पोपट इथले थोडे वेगळे आहेत. तर ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असताना पाहायला खूप मजा येते. इथे आपल्याला पक्ष्यांची चिवचिवाट किंवा किलबिलाट असा पक्ष्यांचा आणि ते एकमेकाशी त्यांच्या भाषेत बोलतात, ते देखील ऐकायला खूप मजा येते. हे आधी हे व्हिडिओ ते बंद करायचं. डिस्चार्ज करून
झोपडी केली हो. इथे हा आपण पाहत आहोत हा रेस्ट एरिया आहे आणि या रेस्ट एरियाच्या वॉलवर आपल्याला असे व्हिडिओ डिस्प्ले झालेले पक्ष्यांचे पाहायला मिळतात आणि विविध रंगी पक्षी इथे आपल्याला ह्या डिस्प्ले वॉलवर पाहायला मिळतात. तर इतकी सुंदर अशी इथे सोय केलेली आहे आणि लोक तिथे थांबतात, विश्रांती घेतात आणि मग पुढे जातात. तर इतका सुंदर अशी इथं सोय केलेली आहे. आता ह्या रेस्ट एरियामध्ये आलेलो आहोत आणि इथे वॉलवर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात आणि इथे बसण्यासाठी बेंच आहेत, तसे लोकांना विश्रांती घेण्यासाठी गाद्या देखील खाली फ्लोअरवर टाकलेल्या आहेत. तर खूप सुंदर अशी व्यवस्था या रेस्ट एरियामध्ये आहे आणि खरोखर लोक त्याचा पुरेपूर आपला उपभोग घेतात आणि इथे थोडा वेळ थांबून मग पुढे जातात. आम्ही या बर्ड पार्कमध्ये विविध प्रकारचे पक्षी पाहिले. तिथे पाहण्यासाठी बऱ्याचशा
देशातील पक्ष्यांच्या व्हरायटीज आहेत. आणि मग तिथे थोडी आम्ही रेस्ट घेऊन बाहेर पडलो. तर बाहेर पडल्यानंतर देखील इथे लोकांना थांबण्यासाठी असा शेल्टर केलेला आहे. तसेच आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे आणि खूप सुंदर अशी इथे सोय आहे. सिंगापूर येथील बर्ड पार्कचा पार्ट 2 आम्ही आपल्याला दाखवलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचं VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करा. आपण आमच्या VSK पर्यटन चॅनलवरचे विविध इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण नेहमी पाहत असालच. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी, कोल्हापूर.